ओके, आज आपण सेशनचं पार्ट 1 ऐकलेलं आहे. 4 महत्त्वाच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत. याच्यातल्या बऱ्याच गोष्टी आपण बरेच वर्ष ऐकतोय, कुठल्या ना कुठल्या वर्कशॉपच्या माध्यमातनं किंवा काहीतरी इन्फॉर्मेशनमधनं. सर कायम ह्या गोष्टींबद्दल आपल्याशी बोलत आलेत की आपली आंतरिक अवस्था, आपली फ्रिक्वेन्सी, आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं. इथे एवढी माणसं आहेत ज्यांनी ऑलरेडी मनी उपासना केलेलं आहे. यू समवेअर हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं ना, हो हे माहिती आहे आपल्याला. पण एक साधा प्रश्न मी तुम्हाला सगळ्यांना विचारते, तुमच्या आयुष्यात किती पैसे हवेत तुम्हाला? तुमच्या आयुष्यात तुमचाच विचारतेय मी, किती पैसे हवेत तुम्हाला? माईकचा ओके. तुमच्या आयुष्यात किती पैसे हवेत? आला क्लिअर? मग आता असं कसं उत्तर नाहीये आपल्याकडे. कारण हे जे आपण बोलतोय ना, हे एवढं सोपं नाहीये क्लीन करायला. ज्या ज्या लोकांनी पण मनी उपासना केलेली आहे, मी जेव्हा टेस्टिमोनियल्स वाचते लोकांचे, लोक काय लिहितात टेस्टिमोनियल्समध्ये, मनी उपासना केल्यानंतर पैशाचा प्रवाह वाढला, अडकलेले पैसे आले, आणखीन काही अपॉर्च्युनिटीज क्रिएट झाल्या, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदाने पैसे उधळायला लागलो, पैसे अनुभवायला लागलो. पण पैसे अनुभवायचे असतात हे आपल्याला या आत्ता कोणीतरी सांगावं लागतंय. ही आपली जेनेटिक फीड नाही. व्हॉट इज आवर जेनेटिक फीड? ही कल्टिवेटेड फीड आहे. लक्षात येत आहे? कल्टिवेटेड आहे म्हणजे आपण आत्मसात केलेली आहे ही शिकवण की लोकांना पैसे द्यावे, सोडावेत पैसे, थोडेफार का होईना, काही फरक पडत नाही, आपण काही गरीब होत नाही त्यांनी, फार पैशाच्या मागे लागू नये, ही जात्या आपली ठेवण नाही आहे. आपलं अंडरस्टँडिंग अबाउट मनी याच्या एक्झॅक्ट विरुद्ध आहे. पैसे उधळायचे असतात का? यू डेअर से येस, आय डेअर. यू कॅन नॉट से येस. आणि तुम्ही जर बघितलं तर जी मुलं लहानाची मोठी पैशात होतात ना, त्यांचा हा कल्टिवेटेड स्वभाव नसतो. त्यांच्या रक्तात असतं हे की ही एवढी लक्झरी ना माझ्या आयुष्याची बेअर मिनिमम गरज आहे. आपल्याला दडपण येतं की बापरे लक्झरी काय गरज आहे. वी आर हुक्ड देअर, वी आर ट्रॅप्ड देअर. चांगलं वाईटचा मुद्दा नाहीच आहे याच्यामध्ये. इट्स अ कंडिशनिंग, इट्स अ कंडिशनिंग. हे एवढं सोपं नाही आहे. या कंडिशनिंगला ब्रेक करणं एवढं सोपं नाही आहे. आणि म्हणून मनी उपासना करायला लागते, कारण ते कसं ब्रेक करायचं, व्हेरी डिफिकल्ट टू क्रॅक दॅट कोड. खूप अवघड आहे. सो आज आपण 2 अशा महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहे ज्या आपल्याला मदत करतील आपली जी स्थायी फ्रिक्वेन्सी आहे ना ती चेंज करण्यासाठी. सी बिलियनेअर वगैरे जाऊच देत, ते जर आपल्या कोडमध्ये असतं ना तर ते आपण झालोच असतो. म्हणून अशी जी माणसं आहेत ना, जे रॅग्स टू रिचेस ज्यांच्या स्टोरीज आहेत, म्हणजे अगदी गरिबीत जन्माला आले आणि मोठी मोठी एम्पायर्स त्यांनी निर्माण केली, त्यांना कुठल्याही मोटिवेशन लेक्चरची गरज नाही पडली. बाय डिफॉल्ट दे न्यू व्हॉट हॅज टू बी डन. ते डिफॉल्ट आहे. ते कुठून आलं, कसं कळलं, हां त्यांना मार्ग पण कदाचित असे मिळत जातात जे ऑटोमॅटिकली तसे उघडत जातात. आपण नाही ना तसे, आपण अडकलोय. मनी उपासना डझंट प्रॉमिस यू टू मेक यू अ बिलियनेअर और अ मिलियनेअर, बट मनी उपासना प्रॉमिसेस यू की आज ज्या लेवलला जगताय याच्यापेक्षा नक्की एक 25 to 30% अपग्रेडेड अवस्था आयुष्यात येऊ शकते.
सपोज ती पण नाही आली तर आहे ते त्या लेवललाच जगणार आहे ना मग आपण. ती अपग्रेडेड अवस्था पण आपल्याकरता खूप महत्वाची आहे. आय हॅव सीन पीपल मनी उपासना करत असताना एवढ्या ऑपॉर्च्युनिटीज, एवढं डायनमिझम आयुष्यामध्ये चालू असतं, मनी उपासना संपलं की असं सगळंच थांबतं. डू यू नो वाय? एकतर आपण सिन्सिअरली सगळं करायचं बंद करतो, हे तर वेगळंच, पण मिळालेलं सक्सेस टिकवण्याचं कंडिशनिंग नाही सिस्टीम मध्ये. ते टिकवणं आणि अनुभवणं ही पण एक जर्नी आहे ना आयुष्याची. बघितलंय का आपण कधी कुणाला वैभव टिकवताना आणि ते मन मोकळ्यापणाने अनुभवताना? हॅव यू एव्हर सीन वन पर्सन इन युअर लाईफ? वी हॅव नॉट. आपण मॅक्सिमम रित्या काटकसर करणारीच माणसं बघितली आहेत, स्वतःला त्रास देणारीच माणसं बघितली आहेत, पैशाकरता झिजणारी माणसं बघितली आहेत. फिअर सोडायची आहे पैशाची म्हणजे बेफिकीर व्हायचंय असं नाही. हे दोन एक्स्ट्रीम्स आहेत. एकतर आपण एवढे स्टिंजी आहोत की छोट्या छोट्या म्हणजे अगदी त्या भाजीवाल्याची 2 रुपये करता सुद्धा आपण हुज्जत घालू शकतो. 2 रुपीज इज आवर फ्रिक्वेन्सी. वी फील व्हेरी बॅड, व्हेरी बॅड. आणि दुसरीकडे मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये चुना लागतो आपल्याला. ब्रँडेड लोक मस्तपैकी मोठे मोठे MLMs, हे दोन एक्स्ट्रीम गोष्टी आहेत. हे झटपट पैसेवाले जे आहेत ना, कुणाला झटपट पैसे पाहिजेत? ज्यानं कधी अनुभवलेच नाहीत ना. काय एवढं पाहिजे झटपट? बाळ व्हायला 9 महिने लागतातच ना. निसर्गाचा कलच आहे तो. दॅट इज द प्रोसेस. पण पीपल हू प्रॉमिस, कोण बळी पडतं अशा गोष्टींना? आपण पण बरेच वेळा पडलेलो आहे. कारण आपल्यामध्ये इतकी डेफिशियन्सी आहे ना, पैशाची डेफिशियन्सी आहे. आणि त्याच्यामुळे आपण ह्या दोन एक्स्ट्रीम्स मध्ये जगतो. विचार करा, लहानपणापासनं पैशाची नरिशमेंट असती तर. काही श्रीमंत घराणी मी अशी बघितलेली आहेत की घराणेशाही नाही आहे, पण ऑल ऑफ अ सडन एक जनरेशन बिझनेस करून श्रीमंत झालेली आहे. दॅट फादर हॅज टेकन एफर्ट्स की मुलाला दरवेळेला जाणीव करून दिलेली आहे की हे तुला फुकटात मिळालेलं आहे, मी झिजलेलो आहे, हे एवढ्या सहजी मिळणार नाही. दिस इज नॉट नरिशमेंट ऑफ मनी, दिस इज डिप्रायव्हिंग ऑफ मनी. लहानपणापासून जर आपण आई बाबांना किंवा आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सिक्युअर्ड बघितलं असतं रिलेटेड टू मनी, तर आज आपली बैठक काय असती पैशाची? की सोपं आहे ना. इनव्हेरिएबली 90% घरांमध्ये जेवायला बसल्यावर हेच विषय असतात की कसं होणार, कसं होणार. आणि तीच फीड आपण घेऊन आलेलो आहे. मनी उपासना इज नॉट अ सिंपल जर्नी. हे सगळं सिस्टीम मध्ये ठेवून बाहेरच्या गोष्टी नाही बदलू शकत. कारण बाहेर जे काही आहे ना, हे सगळं आपल्या आंतरिक अवस्थेला प्रतिसाद देतंय. कळायला आणि त्यातून ते वळायला फार अवघड आहे. खूप सिन्सिअरिटी पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे बिलीफ सिस्टम्स जे आपण कैक वर्षांपासून धरून ठेवलेले आहेत, ह्याला उधळून टाकण्याचं धाडस पाहिजे. म्हणजे आजपासून जाऊन घरामध्ये सगळ्यांना सांगायचं नाहीये, हे आपलं इंटरनल पोझिशनिंग आहे, हे बाहेरच्याला सांगायचं नाहीये. दिस इज युअर इंटरनल टॉक. सो आज आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहे. तुमच्याकडे जे हे लीफलेट आहे, या लीफलेटवरती एक सेक्रेट जॉमेट्री आहे. त्या सेक्रेट जॉमेट्रीला श्रीयंत्र असं म्हणतात. आणि अनादी काळापासून श्रीयंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्यावरती रिसर्च
इतक्या मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. इट इज द सिम्बॉल ऑफ लाईफ अँड प्रॉस्पेरिटी ऑफ लाईफ. सो त्याचे बरेच कोड्स आहेत, त्याला 8 वेगवेगळे डायमेन्शन्स आहेत ज्याच्याने आपण ते ॲक्टिवेट करू शकतो. पण आज आपण एक खूप सोपी पद्धत शिकणार आहे. हे श्रीयंत्र आपल्या सिस्टीमशी कसं ट्यून करायचं, त्याच्या ट्युनिंगकडे जाण्याआधी मगाशी जसं सरांनी सांगितलं की पैशाला आकर्षित करणारी किंवा पैसे टिकवणारी फ्रिक्वेन्सी कुठली आहे? कुठली आहे? नक्की नक्की? नो, इट इज सिक्युरिटी. सिक्युरिटी म्हणजे काय? कारण हे खूप महत्वाचं आहे, ही किल्ली आहे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय सिक्युरिटी ऑफ मनी? ते तर एक्झॅक्ट ट्रान्सलेशन झालं. पीस ऑफ माइंड. ओके ओके, गुड, व्हेरी नाईस. हाऊ डू यू थिंक यू कॅन अचीव दॅट? देर इज नो. ओके, काय? ओके ओके. आणि गंमत बघा, हे सगळे जे टेक्निक्स आहेत ना, तुमच्या प्रॅक्टिकल आयुष्यात तुम्ही काय करता ना व्यवहाराच्या स्तरावरती, ते पण तेवढंच महत्वाचं आहे. आय विल जस्ट कम टू ग्रॅटिट्यूड. मला एक माणूस सारखा फोन करतो, आय डोंट नो हू ही इज. ओके, सो तो सगळे फुकट लेक्चर ऐकतो, सगळे, काहीच मला प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, आम्ही टाकतोच त्याच्यासाठी सो दॅट पीपल कॅन एक्सपिरियन्स दॅट. आणि ही विल कॉन्स्टंटली कॉल मी अँड कॉल मिलिंद की पैशाचं काहीतरी सांगा. काय सांगू पैशाचं? म्हणजे मला काही कळत नाही. मी सगळं करतोय, मी ग्रॅटिट्यूड करतोय, मी सरांनी अजून ह्याच्या आधी कुठल्या तरी मनी उपासनाच्या इंट्रोमध्ये आणि काहीतरी सांगितलं होतं ते करतोय, मी गिविंग करतोय, मी हे करतोय, पण पैशाचे प्रॉब्लेम काही सुटत नाहीत. सो मी त्याला लिहिलं परवा मेसेज फायनल, तो मिलिंदनी त्याला 1000 वेळा सांगितलंय की तुम्ही एक पर्सनल कन्सल्टेशन घ्या, त्याशिवाय मॅडमला कळणार नाही ना तुम्ही बोलताय काय एक्झॅक्टली, तुमच्या लाईफमध्ये काय घडलेलं आहे एक्झॅक्टली. पण 2000 रुपये खूप जिवारी येतात बरं का. हां खूप जिवारी येतात. म्हणजे ते नाही भरायचे फॉर एनी, फ्री में जितना मिलता है बस लुबाडने का है. ओके, आता हे फ्रीमध्ये मिळून पण उपयोग होत नाहीये ना तुमच्या आयुष्याला. पैशाचा प्रॉब्लेम हा एका दिवसात तयार झालेला नाही ना. तुम्ही प्रॅक्टिकली जर काहीतरी ब्लंडर्स करताय आयुष्यामध्ये आणि इकडे बसून रोज सकाळ संध्याकाळ ग्रॅटिट्यूड देताय पैशाला, हाऊ डू यू एक्सपेक्ट दिस टू मॅनिफेस्ट? तुम्ही वारंवार पैशाशी रिलेटेड अशाच चुका करताय, दिस विल नॉट मॅनिफेस्ट. तुम्ही घरात पायावर पाय ठेवून एक्सपेक्ट करताय की भाई बिझनेस बहुत बढ़िया होना चाहिए. मी सगळं करतोय ना, व्हिज्युअलायझेशन केलेलं आहे, टॅपिंग केलेलं आहे. देर आर पीपल हु विल टेल मी की आम्ही 1.5 तास टॅपिंग करतोय. माझा प्रश्न आहे, तुम्ही बाकीचे कामं करता कधी? 1.5 तास टॅपिंग करायची गरजच नाहीये तुम्हाला. सगळं मिळून अर्ध्या तासात बास व्हायला पाहिजे. पुट दॅट एनर्जी टू वर्क. तुमच्या आतमध्ये काम करण्याचा रेझिस्टन्स आहे अँड यू एक्सपेक्ट की द युनिवर्स शुड कन्स्पायर. असं होणार नाही. टेक्निक पास का फेल महत्वाचंच नाहीये, टेक्निक पासच आहे. ते आपल्याकरता पास का फेल याच पॉइंटला होऊ शकतं ज्या वेळेला इंटरनली पण आपला विरोध नाहीये. मनी उपासनाच्या फर्स्ट सेशनमध्ये वी गिव्ह यू अ फॉर्म जिथे तुम्हाला सगळे प्रॉब्लेम्स लिहायचे असतात आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम असतात. कोणीतरी कुठेतरी पैसे दिलेले असतात, तो परत रिटर्न करत नसतो. 90% ऑफ द पीपल इफ आय आस्क की तुम्ही फॉलोअप केला का, दे विल से नो.
फॉलोअप तो करणं जरुरी आहे ना. इतकी भीती सिस्टीम मध्ये की तो नाही म्हटला तर काय, किंवा त्याला काय वाटेल. अरे त्याला काय वाटेल हे त्यांनी पैसे घ्यायच्या आधी विचार करायला पाहिजे होता ना. लॉजिकली सगळं पटतं आपल्याला, पण आपण ते करत नाही. सो ह्या सगळ्या टेक्निक्सचा तर उपयोग आहे जर त्याला लागणारी सगळी प्रॅक्टिकॅलिटी पण तुम्ही करायला तयार असाल तर. क्लिअर? सो द फ्रिक्वेन्सी ऑफ मनी इज सिक्युरिटी. आणि एक खूप महत्वाचं तंत्र आपण आज वापरणार आहे, विच इज व्हिज्युअलायझेशन. ज्या ज्या वेळेला आपण सिक्रेटच्या मार्फत असेल किंवा कितीतरी वेळेला आपण व्हिज्युअलायझेशन शिकलेलो आहे. ओके, व्हिज्युअलायझेशन काय सांगतं की अशी चित्र बघा, व्हेरी बिग समथिंग जे एकदम आपल्या लीगच्याच पलीकडचं आहे. कल्पना करा तुम्ही सगळेजण मर्सिडीजचं इमॅजिनेशन करताय की पैशाचा समृद्धीचं माझं सिम्बॉल काय तर मर्सिडीज, आणि डोळे उघडल्यावर महिन्याच्या EMI नी माझं धडधडतं. आय एम नॉट ॲट द फ्रिक्वेन्सी ऑफ बाईंग अ मर्सिडीज. आणि दॅट इज वाय ह्या सगळ्या टेक्निक्स फेल होतात. अबंडन्स, काय सुंदर शब्द आहे ना. कल्पना करा की एवढा पैसा आहे आयुष्यात जो अबंडंट आहे, निसर्ग अबंडन्स मध्ये आहे, कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे. ऐकायला, कल्पना करायला किती सुंदर आहे. पण आज जर तुम्हाला म्हटलं की फीस भरायला 10 दिवस आहेत, आय विल टेल यू 90% ऑफ द पीपल विल पे ऑन द लास्ट डे. वापरायला मिळतात ना, असून देत नाही आपण. आपल्याला माहिती आहे कामवाल्या बायकांचं 1 तारखेला का व्हॉटेवर पगार करायचा आहे, मागेपर्यंत देत नाही, कारण डीप फिअर आहे की राहू दे संपले तर. आणि अबंडन्सच्या गप्पा आहेत. या 2 फ्रिक्वेन्सीज मॅचच करणार नाहीयेत ना कधी. द होल युनिवर्स इज इन रेझोनन्स. कशाला रेझोनेट करतंय? आपल्या अवस्थेला. आणि हे इतकं सूक्ष्म आहे ना की वरवर आपल्याला कळत नाही. आपल्याला वाटतो आहे माझा, मी तर पैसे कमवत नाही, मी तर घरात बसलेली आहे, सगळे चुकीची कामं तर माझा नवराच करून आलाय ज्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम आहेत. माझ्यात काहीतरी ब्लॉक आहे की असा नवरा वाट्याला आलाय. अशा बायका नाही आहेत का की ज्या श्रीमंत घरातच लग्न होऊन गेलेल्या आहेत किंवा जन्मालाच बाय डिफॉल्ट तिथं आलेले आहेत, काही करावंच लागलेलं नाही आहे. काहीतरी ब्लॉक आहे, कुठून आलाय आपल्याला माहित नाही. क्लीन करणं आणि एक अशी अवस्था कल्टिवेट करणं जी आपल्याला जे हवं आहे त्याला ट्यून करेल, एवढंच आपल्या हातात आहे. एवढंच आपल्या हातात आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं आपल्या सगळ्यांनी हा विचार करायचा आहे की माझं सिक्युरिटीचं पिक्चर काय आहे. म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी माझ्या आतमध्ये पैशाची सिक्युरिटी निर्माण करते. ती एखादी वस्तू असेल, मी तुम्हाला काही गोष्टी सांगते सो इट विल बी इझी फॉर यू. डोळे बंद करून विचार करा या गोष्टींचा. काही वेळेला प्रत्येकाचं ब्रेन पैशाला, वेल्थला, प्रॉस्पेरिटीला वेगवेगळ्या पद्धतीत कनेक्ट करतं. काही लोकांना असं वाटतं की अरे माझी कर्ज नील झाली तर आय विल फील सिक्युअर्ड. काही जणांना असं वाटतं की मला काही हवंय आणि ते मला जर सहजी घेता आलं तर आय विल फील सिक्युअर्ड. कोणाला वाटेल की माझा बँक बॅलन्स हा एवढा एक्स फिगरमध्ये असला ना की मला सिक्युअर्ड वाटतं. कोणाला वाटेल की माझे सेव्हिंग्स किंवा माझे लँड पोझेशन्स, माझी ज्वेलरी असेल. सो काहीतरी हे असं पजेस केलं की दॅट मेक्स मी फील सिक्युअर्ड. कारण आपल्या सगळ्यांकरता आपण ज्या
कंडिशनिंग मधनं आलोय ना, अबंडन्स ही फार फार पलीकडची अवस्था आहे. आपल्याला पहिल्या पायरीवर यायचंय, ती आहे सिक्युरिटीची. कारण जोपर्यंत आपली सिस्टीम सिक्युरिटीला व्हायब्रेट करत नाही, तोपर्यंत पुढं आपण जाऊ शकत नाही ना. साधी गोष्ट आहे, गिव्हिंग सारखी गोष्ट. सर किती वेळा गिव्हिंग वरती बोललेले आहेत. का द्यायचंय आपण? का द्यायचंय? तुम्ही करतच नाही का? का देतो आपण? फील गुड, ओके. हा, हे खूप भारी बरं का. इमोशन कोणाला काही द्यायचं असेल ना, की आपण लगेच फर्स्ट असतो. म्हणून गिव्हिंग मध्ये पण ज्या वेळेला आम्ही सांगतो मनी उपासनामध्ये कंपल्सरी आहे तुम्हाला हे, इफ यू असाइन फॉर मनी उपासना दिस इज कंपल्सरी. कंपल्सरीली पैसे द्यायचे असतात, कंपल्सरीली. हळूच प्रश्न येतो, वेळ दिला तर नाही चालणार, जुन्या वस्तू दिल्या तर नाही चालणार, त्या पण चालतील, पण हे पण देणं गरजेचं आहे, पैसे सुटत नाहीत. मी इतक्या लोकांना बघितलंय, ते बिचारे स्वतः काहीतरी IT मध्ये वगैरे असतात आणि त्यांना इन्शुरन्स वगैरे काही काढायचं असेल किंवा काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ते एवढा जीवाचा आटापिटा करून ते सगळं शिकतात आणि स्वतःच्या डोक्याने करतात. धड ते कामाकडे लक्ष देत नाहीत, धड त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. सो ॲट द एंड दे आर मोर फ्रस्ट्रेटेड. अँड देन इफ यू आस्क देम की अरे देर आर पीपल हू आर एक्सपर्ट्स इन दोज एरियाज हू कॅन गाईड यू, त्याला पैसे द्यायला लागतात. देऊ दे ना, का कमवू नये लोकांनी? काय प्रॉब्लेम आहे? कमवू दे ना लोकांना. हा कोणी लुबाडतंय आपल्याला गोष्ट वेगळी आहे. यू आर लर्निंग बिकॉज यू लाईक दॅट सब्जेक्ट इज अ डिफरंट थिंग. यू आर लर्निंग बिकॉज कोणाकडनं तरी कोणतरी पैसे काढतं आपल्याकडनं. काय, ही इज गिव्हिंग यू अ फॅसिलिटी, का कमवू नये? हा शिफ्ट होत नाही. हा माझ्यात पण कल्टिवेटेड आहे, जेनेटिक नाही आहे. साठे आहे मी, जेनेटिक नाही. इट इज अ कल्टिवेटेड स्विच. आणि म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी, जसं आपण म्हणतो की नाही, किती लोक असे असतात जे डाएट सोडलं की बारीक होतात, ते डाएट बिएट बंदच करतात. काय करायचंय काय? अरे टेंडन्सी आपली जाड होण्याकडे, त्याला जर बारीक करणाऱ्या गोष्टी बंद केल्या तर टेंडन्सी टेक ओव्हर करणार आहे. आपली टेंडन्सी पैशाला असं कदरू सारखं कमी बघायचीच आहे. आपण जर आपल्याला शिफ्ट करणाऱ्या गोष्टी करायच्या बंद केल्या तर ऑटोमॅटिकली द टेंडन्सी विल टेक ओव्हर. यू विल ऑटोमॅटिकली गो बॅक टू वेअर यू वर. कारण ती टेंडन्सी आहे, जेनेटिक नाही ना, कल्टिवेटेड फीड आहे. सो त्याला चालवत राहायला लागतं. जो लहान असताना टायर खेळतो ना आपण, खेळायचो, म्हणजे आमच्या किंवा आमच्या आधीच्या जनरेशन्स वाळूत खेळायचे, व्हॉट एव्हर. सो ते टायरला मधून मधून टॅप करावं लागतं. त्याला असंच चालवलं आणि तुम्ही बसला, हा जाईल की, जात नाही ते. यू हॅव टू रन बिहाइंड दॅट टायर, यू हॅव टू टॅप इट. सो इन द सेम वे आपल्याला बदलणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या करायच्या बंद केल्या की आपण ऑटोमॅटिकली आपल्या जुन्या अवस्थेकडे खेचले जातो. आणि हे इतकं नकळत घडतं ना, आणि मग आपल्याला वाटतं मलाच असं का, मलाच नाही सगळ्यांना. माझ्याकडे लोक येतात, मला फार भीती वाटते. अरे तुला नाही वाटत, सगळ्यांना वाटते. मला झोप लागत नाही. 99% लोकांना झोपेचा प्रॉब्लेम असतो, कारण इतका स्ट्रेस आहे. 1% असतात सुखी किंवा निर्लज्ज. ह्या दोन, त्यांना काय, बिकॉज दे डोंट टेक एनिथिंग सिरियसली. पण 99% पीपल सफर अँड वी बिलॉंग टू दॅट. हे आपल्याला यूज करून वी शुड नो दिस, आणि म्हणून कॉन्शियसली आपल्याला हे चेंज करायचं. हॅलो हॅलो. सो दॅट इज वाय कॉन्शियसली आपण हे चेंज करणार आहे. सो फर्स्ट आपल्याला डोळे बंद करून व्हिज्युअलाइज करायचंय की ह्या क्षणाला किंवा आत्ता जे माझं आयुष्य सुरू आहे
सिक्युअर्ड वाटेल, मला कधी सिक्युअर्ड वाटेल, काय इमेज येते समोर, कुठली तरी एक लँड प्रॉपर्टी डील सुटलं की बरं वाटेल. व्हॉट इज इट दॅट विल मेक यू फील सिक्युअर्ड? डोळे बंद करा आणि विचार करण्याचा प्रयत्न करा. कदाचित मल्टिपल गोष्टी येतील. मी जेवढी लिस्ट सांगितली आहे तेवढ्या सगळ्या येतील, येऊ देत. मुद्दाम घेऊ नका, अरे हे सोडलं आपण म्हणजे बहुतेक सोनं येणार नाही आपल्याकडे. तुम्ही ठरवायचंय की तुमचं ट्युनिंग कशाशी आहे. क्लोज युअर आईज अँड सी की सिक्युरिटी, पैशाची सिक्युरिटी. काही जण असतात जे काही काम करत नसतात, सो त्यांना असं वाटतं की मी जरा कमवायला लागले तर मला सिक्युअर्ड वाटेल. जी देणी आहेत ती वेळेवर देता आली तर आय विल फील. सी, प्रत्येक जण पैशाच्या वेगवेगळ्या ब्रॅकेटमध्ये, सो त्याला त्या ब्रॅकेटनुसार सिक्युरिटी वाटणार आहे. विचारू काय? टेस्ट अंडरस्टँड करायचं आहे का? ओके, कुड एनीबडी शेअर एनिथिंग, म्हणजे बाकीच्यांना थोडीशी क्लॅरिटी मिळेल. येस, तू माईक आता खूप लांब आहेत रे ते. कुणाची अडकलेली सॅलरी असेल ती झाली तर सिक्युअर्ड वाटेल. कुणाचा तरी टेम्पररी जॉब असेल तो परमनंट झाला तर त्यांना सिक्युअर्ड असेल असं वाटेल. एकाची 2 घरं झाली तर वाटेल. कुणाचं एक असं एक फिक्स असतं की काहीतरी पॅसिव्ह इन्कम पाहिजे बाबा आयुष्यात. सो असं काही जर घडलं किंवा डबल सोर्स ऑफ इन्कम वगैरे तर सिक्युअर्ड वाटेल. येस. Basically, I'm a teacher. Okay. And in last 2 years, we know that this pandemic has happened. And so I'm a teacher. I'm not in school. I'm a private teacher. I have my tuitions, but I'm running my online tuitions. But now I want security by starting my own office. That's my new security. And when I start my office, then money automatically come to me. I know that. See, this is not a direct security. Okay? Because ज्या वेळेला तुम्ही असं काही मराठी इज फाईन, ज्या वेळेला तुम्ही असं काहीतरी विश करताय ना, सो द युनिवर्स कुड टेक अ बेटर रूट दॅट यू डोंट इवन नो. ओके, कदाचित ऑफिस व्हायची गरजच नाही आहे. यू कॅन गेट समथिंग ऑनलाईन विथ समबडी कॅन ऑफर यू अ प्लॅटफॉर्म. एनिथिंग कॅन हॅपन. डोंट लिमिट युअर सेल्फ टू ऑफिस, बिकॉज ऑफिसमध्ये काय होणार आहे, वेन यू गेट अन ऑफिस इज इट दॅट की तिथं ऑलरेडी बिझनेस येणार आहे. हाँ, सो योर मेन फोकस इज व्हाट अल्टिमेटली मेक्स यू फील सिक्योर्ड. कि XYZ number of students or so much of money that I am making through this. So directly take that. Because brain counter question करणार ना कि ठीक है चलो ऑफिस आ गया, अभी तो क्या बिजनेस कहाँ से आएगा. सो जो मेन चीज है, मेन यू आर इनसिक्योर्ड अबाउट मनी, so then you have to decide what is the figure that will make you feel secured. What image comes that way, तर you will actually relate to your security quotient. Okay? Yes. तुम्हाला लक्षात येते काय तिने काय सांगितलं हे लक्षात आलंय ना सगळ्यांच्या. सिक्युरिटी म्हटल्यानंतर तुमच्या आतमध्ये कोणती अशी गोष्ट आहे जिचा विचार केल्यानंतर तुम्हाला सिक्युअर वाटतं. वी वॉन्ट दिस. कोणती गोष्ट आहे. माझं लग्न झालं की मला सिक्युअर वाटतं. ओके, फॅमिली सपोर्ट. ओके ओके, आणि हे चेंज होऊ शकतं आज यू आर डिसाइडिंग दिस. पण उद्या परवा तुम्ही हे करायला जेव्हा बसाल तुमच्या सिस्टीममध्ये ह्याला ऍड करणारे काही इमेजेस पॉपअप होतील. होऊ देत.
असू दे, इट कॅन चेंज. ओके, दे कॅन हॅव मल्टिपल इमेजेस. जसं फॅमिली सपोर्ट आहे त्याच्याबरोबर पैशाशी रिलेटेड काहीतरी असेल, बिकॉज वी आर टॉकिंग ऑफ मनी, दॅट इज वाय. तुम्ही काहीतरी बोलत होता. येस. तुमचा आवाज येत नाहीये. एक मिनिट, तो माईक पास करतो. बर, बोला बोला. माईक जाई तोपर्यंत तुम्ही बोला. माईकच त्यांच्याकडे. मी चंद्रशेखर आत्माने. माझा कोरोना काळामध्ये मी एक म्हणजे ॲथोराइज फ्लॅट घेतला. पिंपरी चिंचवडमध्ये 2 प्रकारचे फ्लॅट असतात, एक ॲथोराइज आणि गुंठेवारी मधला. तर मी पहिल्यांदा राहतो ते गुंठेवारी फ्लॅटमध्ये होतं. तर 1 वर्षापूर्वी मी ॲथोराइज फ्लॅट घेतला आणि मला असं वाटलं की माझा जो गुंठेवारीचा फ्लॅट आहे तो जाईल आणि माझी जी गावाकडे 2 प्रॉपर्टी होत्या त्यापैकी कोणतातरी एक व्यवहार होईल. पण हे तिन्हीतला एकही व्यवहार 1 वर्षामध्ये झालेला नाही. याच्यापैकी कोणताही किंवा तिन्ही व्यवहार झाले तर मला अधिक सुरक्षित वाटेल. बर, गुड गुड, क्लिअर आहे. येस, त्यांना पास करतो. तोपर्यंत इकडे कोणाला काही बोलायचंय? येस येस येस. Ma'am, I work for the project management department बर. in consultancy and training business. So, I earn 20,000 a month. But त्याच्यात खूपसे corporate clients आहे, Wipro, HCL, BNY. So like money is there, but I don't have the exact product knowledge, and I think like other people are earning in my department. It's like at least 25-30 lakh is their commission type, and I can see the money, but I don't feel enough intellectual smart to grab that and to crack that deal. Okay. I'm clueless there. So you can visualize that you are gaining that kind of a knowledge, so automatically your confidence boosts up. So automatically that puts you in the state of security. See, हे आपण टप्प्याने जातोय, बरोबर आहे. तुम्ही आपण ज्यांमध्ये मनी उपासना सुरू करणार आहे तेव्हा हे कुठं पुढे न्यायचं हे तर आपण बघणारच आहे. पण जे मनी उपासना करणार नाहीयेत, हा फर्स्ट स्टेप आहे, बरोबर आहे. तो गोल अचीव झाल्यावरती चेंज युअर सिक्युरिटी इमेज. आफ्टर दॅट इज फुलफिल्ड किंवा त्याचा त्रास बंद झाला. काही अशा गोष्टी असतात ज्या प्रॅक्टिकल नसतात, मानसिक असतात. यू फील की तुमचं त्या गोष्टीकडे बघायचं ओरिएंटेशनच बदलून गेलेलं आहे. नाव दॅट थिंग इज नो मोर अ प्रॉब्लेम टू यू. यू ऑलरेडी फील सिक्युअर्ड अबाउट इट. चेंज इट. दुसरं काहीतरी आहेच ना सिस्टीम मध्ये परत. येस सर. म्हणजे दॅट इमेज इज इन द फॉर्म ऑफ मनी. बँक बॅलन्स, टॅक्ट मनी, गोल्ड, लँड, व्हॉट एव्हर. तुमचं ब्रेन सगळंच, एकच मिनिट, तुमचं ब्रेन कदाचित सगळंच परसिव्ह करेल. तसं केलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके. येस. माझं नाव मधुरा पिंगळे आणि मी एक सिनियर अकाउंट ऑफिसर आहे वेंकीजमध्ये. सो माझ्यासाठी सिक्युरिटी ही अशी आहे की म्हणजे मी जसं व्हिज्युअलाइज केलं की एखाद्या छान उंच टॉलेस्ट टॉवरमध्ये माझ्या आईबाबांचं घर असावं, छान 2 BHK फ्लॅट विथ गार्डन, खाली एखादी कार असावी. माझ्या आईला जितकी सोन्याची आवड आहे तितकं तिला सोनं मिळावं ते घेण्याची माझी कपॅसिटी असावी आणि महागाईबरोबर वाढत जाणारी माझी सॅलरी असावी. इट्स सिक्युरिटी टू मी. ओके ओके ओके. Very nice. सो यू कॅन इन्क्लूड ऑल दिस. Yes. हां, Put all that in that combo. तू अगदा बोलत असताना हे सगळं मला दिसत होतं मनामध्ये. येस. I could see that power, everything. ॲडिशनल त्याच्यात असं की मला कोरिलेट आणि फॅमिलीला कोरिलेट करेल असा नवरा असावा, त्याचं एक छान घर असावं. सो हे ॲडिशनल. Very good. Good. Don't comment. Very good. ऑल द बेस्ट. येस, थँक्यू. ओके. सो 2 मिनटं डोळे बंद करूया अँड जस्ट ट्राय टू सेटल विथ युअर इमेज. ओके. ती व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा. त्याचं पुढे काय करायचंय मी सांगते. किती पैसे, कसे पैसे, कसं ब्रेन परसिव्ह करतोय. आणि सी की ते बघितल्यावरती यू फील सिक्युअर्ड. ते आहे. इट क्रिएट्स
सिक्युरिटी इनसाइड यू. हे डिस्टर्ब होत आहे रे आशिष, जरासं बघतोस अजून, ते खाली जातच आहे खरं. क्लिअर? ओपन युअर आईज. फोर्सफुली करायचं नाहीये ते विजन, जेवढं सहज शक्य आहे तेवढं सहज. त्या व्हिज्युअलच्या मागची तुमची भावना खूप महत्वाची आहे. फीलिंग रिलॅक्स्ड. सिक्युअर्ड वाटल्यावर कसं वाटेल ऍक्च्युली? रिलॅक्स वाटेल ना, सेफ वाटेल. सो फीलिंग सेफ इज द की. कारण ब्रेन प्रत्येक गोष्ट व्हिज्युअल मध्ये परसीव्ह करतं. तुम्हाला इथून कुठं जायचं आहे? आता इथून कुठे जाणार आहे तुम्ही? तुमच्याच ना. दिसतं ना बोलताना, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण बोलतोय, पॅरलली ब्रेनमध्ये मागे सगळं दिसलेलं आहे. रस्ता दिसला, घर दिसलं, कसं जाणार आहे म्हणल्यावरती ती गाडी दिसते की नाही? युअर ब्रेन टॉक्स टू यू इन इमेजेस, इट अंडरस्टँड्स इमेजेस. म्हणून व्हिज्युअल कुठली गोष्ट जेव्हा आपण बघतो त्याचा इम्पॅक्ट आपल्यावरती कैक वर्ष असतो. सो ज्या वेळेला आपण हे विजन क्रिएट करतोय, ऑटोमॅटिकली आपली आंतरिक अवस्था पण त्याला रेझोनेट करते. आपण जस्ट 1 मिनिट, आपण ज्या वेळेला कुठलं तरी वॉरचं किंवा असं कुणावरती तरी अत्याचार होत आहेत असं चित्र ज्या वेळेला बघतो, व्हॉट डू यू फील? पिक्चर जरी असलं तरी त्याच्यामध्ये काहीतरी एक इमोशनल रिस्पॉन्स आहे ना आपला. आपल्या शरीराची सगळी केमिस्ट्री बदलते. तेच आपण काहीतरी छान हलकं फुलकं आनंदित असं फ्लोटिंग बघतो, छान वाटतं ना. त्याला बघून आपला रिस्पॉन्स बदलतो. माझ्याकडे, मला आत्ता रिस्पॉन्सवरनं आठवलं, माझ्याकडे एक माणूस आला होता. ही इज अ PhD इन फिजिक्स. ओके, तो काहीतरी त्याच्या इज गोईंग थ्रू सम प्रॉब्लेम्स इन लाईफ. सो त्याची आई खूप वर्ष झाले टॅपिंग फॉलो करते, पण तिने खूप वेळा मुलाला सांगितलं की अरे हे एवढं क्वांटमशी रिलेटेड आहे, हे सगळं एवढं तुझ्या फील्डशी रिलेटेड आहे, तू हे का करत नाहीस? मग आई जबरदस्ती करून त्याला घेऊन वगैरे आली. मग तो समोर बसला, मला म्हणला, सी यू नो द होल थिंग इज व्हॉट यू बिलीव्ह मॅनिफेस्ट्स. तुझं काही खरं नसतं. म्हणलं आर यू क्रेझी? ही उडवून टाकायची गोष्ट नाहीये. दिस इज द वे युअर ब्रेन वर्क्स, यूज इट. ही उडवून टाकायची गोष्ट नाहीये की मी ज्याचा विचार करेन, मी आत्ता काहीतरी इथं बसून छान विचार केला तर मला छान वाटणार आहे. जेवढं छान वाटणार आहे तेवढे व्हायब्रेशन्स बदलणार आहेत. जेवढे व्हायब्रेशन्स बदलणार आहेत तेवढं युनिवर्स त्याच अवस्थेला रिस्पॉन्ड करणार आहे. सो तुम्हाला आत्ता हे व्हिज्युअलायझेशन करताना पण असं वाटेल की पण हे खरं नाही आहे. ते खरं व्हावं का नाही व्हावं याच्यासाठी हे चाललेलंच नाही आहे. दॅट मॅनिफेस्टेशन इज बोनस इफेक्ट. पर्पज काय आहे? आपली फ्रिक्वेन्सी जी असुरक्षिततेची आहे ती शिफ्ट करणं. त्याला ऑटोमॅटिकली रिस्पॉन्स मिळणार. सो आपण ज्याच्यावर विश्वास ठेवतो तसं घडतं. हे कळणं माणसाला हे मिरॅकल आहे. हे कळणं जगाला की कसं बॉडी फंक्शन करते, माइंड कसं फंक्शन करतं, आपल्या अस्तित्वाचा आणि या सगळ्या ब्रह्मांडाचा काय संबंध आहे, हे ब्लेसिंग आहे. ते असं उडवून टाकण्याची गोष्ट नाही आहे. मी म्हटलं यू आर फॉर्च्युनेटली एज्युकेटेड इन द फील्ड ऑफ सायन्स दॅट डील्स विथ लाईफ, बट यू डोंट नो हाऊ टू रिलेट टू इट. तू त्याच्याकडे फक्त अकॅडमिक्स म्हणून बघतोयस आणि वादविवाद करतोय समोरच्याला हाणून पाडण्यासाठी. काही होणार नाहीये त्याच्यामध्ये. नॉट गोइंग टू गो एनीवेअर विथ दिस. नो डाऊट यू विल सफर विथ एन्झायटी. सो ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल, मगाशी सरांनी पण जसं म्हणलं सेल्फ टॉक आहे ना आपल्या हातात, का कॉन्शियसली आपण नाही शिफ्ट करू शकत?
कसं होणार, वाईटच घडणार, का आपण होप नाही क्रिएट करू शकत की होईल? इट मे टेक टाइम बट होईल. फाजील आत्मविश्वासाबद्दल बोलत नाहीये, पण त्या अवस्थेमध्ये राहून काय गेन होणार आहे आपलं? काहीच नाही. सो वेन यू हॅव द मिरॅकल टू शिफ्ट युअर फ्रिक्वेन्सी, वाय नॉट यूज इट? सो त्या इमेजच्या मागे लागू नका. ती इमेज इन्सिडेंटल आहे, कारण ती इमेज काहीतरी ट्रिगर करते म्हणून. त्याचं किल्ली आहे द फिलिंग बिहाइंड इट, द सिक्युरिटी बिहाइंड इट. ती या क्षणाला क्रिएटेड जरी वाटली तरी चालेल. दिस इज वन ऑफ द वे. आणि हे सगळ्याचं मी परत परत तेच सांगते, ह्या सगळ्या गोष्टी तरच साथ देतात जर आपण आपली कंडिशनिंग्स बदलू शकलो तर. क्लिअर? सो ती इमेज बदलतील इझिली, जसं कसं होईल तसं होऊ देत. इम्पॉर्टंट काय आहे? फिलिंग त्याच्या मागची. आता आपल्याला करायचं काय आहे, तुम्हाला सगळ्यांना ही जी सेक्रेट जॉमेट्री दिलेली आहे, दिस इज श्रीयंत्र. आणि जगातली जेवढी पण सेक्रेट जॉमेट्री आहे, ही सगळी कुठलीही गोष्ट जी आपल्याला दिसायला सुंदर दिसते किंवा जी हार्मनीमध्ये असते, या सगळ्या गोष्टी गोल्डन रेशिओमध्ये असतात. आणि हे सगळं एक सिक्वेन्स फॉलो करतात ज्याला फिबनाशी सिक्वेन्स म्हणतात. एका सनफ्लावर मध्ये जेवढे आत सीड्स असतात ना, ज्या पद्धतीमध्ये एक पाईन कोन वरती ते पाईन्स असतात, दे आर ऑल इन द फिबनाशी सिक्वेन्स. दिस एनीथिंग इन द युनिवर्स विच इज इन हार्मनी इज इन दॅट जॉमेट्रिक इक्वेशन. एनीथिंग आपल्या ज्या वेळेला आपल्याला एखादं प्रपोर्शनेट शरीर दिसतं ना, दॅट इज इन गोल्डन रेशिओ. म्हणून ते डोळ्याला बघायला छान दिसतं, कुठलीही गोष्ट. सो श्रीयंत्र, त्याची जॉमेट्री, त्याचा सिक्वेन्स, त्याचं सेक्रेड जॉमेट्री जी आहे, दॅट रिझेंबल, दॅट कोइन्साइड्स विथ द फिबनाशी सिक्वेन्स अँड द गोल्डन रेशिओ. हा शेअर मार्केटमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात वापरला जातो. इतकं गमतीशीर आहे ते, इतकं गमतीशीर आहे. बट फार कमी कल असतो लोकांचा अशा गोष्टींकडे. बट इज समथिंग सो सो ब्युटिफुल. सो करायचं आपल्याला हे आहे, देर आर 8 मेथड्स टू ॲक्टिवेट द श्रीयंत्र अँड द पिनियल ग्लँड. त्याच्यातली आपण पहिली आज शिकणार आहे. ज्या वेळेला आपण मटेरियल मॅनिफेस्टेशन करता श्रीयंत्र वापरतो, त्यावेळेला आपण श्रीयंत्र आतून बाहेर असं त्याचं मॅनिफेस्टेशन आहे. ओके. आणि ज्या वेळेला संन्यस्त लोक फॉर स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट श्रीयंत्र वापरतात, त्याचं बरोबर विरुद्ध जर्नी आहे त्याची. ते दॅट इज ॲज पर द रिसर्च सायन्स. आपण आज शिकणार आहे विथ द फर्स्ट स्टेप, कारण आपल्याला मटेरियलमध्ये इंटरेस्ट आहे ना आत्ता. द मटेरियल इज द, आतला जो बिंदू आहे ना, त्याच्या आतमध्ये एक पॉइंट आहे. तो पॉइंट काय सिंबलाइज करतो? तो पॉइंट सिंबलाइज करतो या युनिवर्सची उत्पत्ती. एव्हरीथिंग स्टार्टेड अँड स्टार्ट्स फ्रॉम अ पॉइंट विच इज इनफायनाईट. आणि हे आपल्या पिनियल ग्लँडशी संबंधित आहे. पिनियल ग्लँड एक असा चमत्कारिक ग्लँड आहे मनुष्याच्या शरीरामध्ये, जो ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये, ज्या वेळेला गर्भ जवळजवळ 49 डेजचा गर्भ असतो, त्यावेळेला हे पिनियल ग्लँड तिथे तयार होते आणि त्याच वेळेला सोल प्रवेश करतो असं म्हटलं जातं. म्हणून दिस इज कॉल्ड द सीट ऑफ द सोल. हा जो भाग आहे ना, ह्याला द सीट ऑफ द सोल म्हणतात. आणि ज्या पद्धतीत द होल एम्ब्रिओ ऑल्सो टेक्स शेप, 1 सेल, 2 सेल, 3 सेल, 4 सेल, त्याचा जेव्हा ब्लास्टोमा होतो, हे सगळं फिबनाशी सिक्वेन्समध्ये. ॲडहॉक कधीच होत नाही. इट ऑल फॉलोज दॅट जॉमेट्री. सो दिस इज द सर्कल ऑफ लाईफ. आणि ज्या वेळेला आपण आज्ञाचक्रावरती किंवा पिनियल ग्रंथीवरती काम करतो, अटेन्शन देतो, त्याच्यावर मेडिटेशन करतो, त्यावेळेला आपल्या सिस्टीममध्ये सिरोटोनिन्सची लेवल वाढायला लागते
आणि एक चमत्कारिक केमिकल तयार होतो विच इज DMT. हा इतका चमत्कारिक केमिकल आहे जो आपल्या सिस्टीममध्ये हायर कॉन्शियस एलिमेंट्स निर्माण करतो. ती अवस्था याला फार साधना लागते टू गो टू दॅट स्टेट. बट आपल्याकरता काय महत्त्वाचं आहे की हे सेंटर जागृत होणं आणि आपली सिस्टीम सगळी हार्मनीमध्ये फंक्शन करणं. ओके, सो दॅट इज वाय वी आर युझिंग दिस सेक्रेड जॉमेट्री. करायचं काय आहे आपल्याला, हा जो तुम्हाला हे जे दिलेलं आहे हे तुम्हाला आय लेवलवरती ठेवायचं आहे. ओके, आयदर हे भिंतीवरती पेस्ट करा किंवा खुर्चीला असं टेकवून धरा आणि तुम्ही खाली बसा. ओके, पर्पज काय आहे, हा जो बिंदू आहे ना हा एक्झॅक्ट पॅरलल पाहिजे आपल्या भ्रूमध्याशी. म्हणजे अगदी असं पट्टीने वगैरे करायची गरज नाही आहे, बट इट शुड बी ॲट दिस लेवल. ओके, असं नाही करायचं किंवा असं नाही करायचं, इट शुड बी ॲट दिस लेवल. आपण फोकस करणार आहे या बिंदूवरती. ओके, त्याच्यावरती त्रास होईल इतकं त्राटक करायचं नाही आहे. ओके, तुम्हाला आत्ता लेवल करता यू कॅन यूज दिस. ओके, सो असं पकडायची गरज नाही, हे तुमच्या बरोबर बऱ्यापैकी त्या लेवलला आहे. सो याच्यामधला जो मधला बिंदू आहे यू विल फोकस ऑन दिस. आणि गंमत म्हणजे ह्याला थर्ड आय म्हणतात. ज्या वेळेला दे रिसर्च ऑन द पिनियल ग्लँड, तुम्ही बघा ना, वेन यू क्लोज युअर आईज, तुम्हाला श्रीयंत्र दिसलं किंवा कुठलीही गोष्ट दिसते, डोळे बंद करतो तेव्हा ती कुठे दिसते? मी सांगितलंय म्हणून नाही, पण एरवी पण बघा, यू ट्राय टू व्हिज्युअलाइज इट समवेअर हिअर. द सोर्स इज देअर. का? कारण ज्या वेळेला त्यांनी पिनियल ग्लँडवर रिसर्च केला, पिनियल ग्लँडमध्ये रॉड्स आणि कॉन्स असतात जे आपल्या डोळ्याच्या रेटिनामध्ये असतात. म्हणून ह्याला द आय ऑफ द सोल म्हणतात. म्हणून अंध व्यक्तीला जर जन्मापासून अंध नसेल त्यांना इमेजेस त्या एरियामध्ये फ्लॅश होतात, कारण रॉड्स आणि कॉन्सला त्याचं इन्फॉर्मेशन आहे. म्हणून दिस इज कॉल्ड द थर्ड आय. सो आपल्याला काय करायचं, यू हॅव टू फोकस युअर अटेन्शन ॲट दिस पॉईंट. ह्याला मंत्र आहेत, पण मंत्र आज आपण जाणार नाही आहे. मंत्र वी विल अंडरस्टँड इन द फर्दर सेशन्स. या पॉईंटकडे आपल्याला फोकस करायचं आहे. ओके, सुरू करूया आपण विथ द प्रोसेस. ओके, सो रिलॅक्स करा, रिलॅक्स्ड बसा आधी. आणि त्या पॉइंटकडे फोकस करा. तर एवढं लांबून दिसणार नाही तो पॉइंट, पण अज्युम करा की तिथं पॉइंट. हा, म्हणजे तुम्हाला असं धरणं डिफिकल्ट असेल तर यू कॅन सी देट. ऍक्च्युली दिसतो मागणं, पण मी मगाशी बघितलं. डोळ्याची उघडझाप केली तरी चालेल. लुक ॲट इट एकदम रिलॅक्स्ड फॉर्म मध्ये. आणि 15 सेकंद आपण त्याच्यावर फोकस करूया. आता त्याच्या बाहेरच्या जॉमेट्रीकडे लक्ष द्या. डोळे बंद करा आणि भ्रूमध्यामध्ये तोच पॉइंट बघण्याचा प्रयत्न करा. त्याच्या बाहेरच्या जॉमेट्री सकट बघण्याचा प्रयत्न केला तरी चालेल. अट्टास करू नका, जे दिसतंय ते बघा, नाही दिसलं तर डोंट बॉल. इफ यू फील यू हॅव लॉस्ट द इमेज, ओपन युअर आईज अँड अगेन सी. काही प्रॉब्लेम नाही.
आता ती जी व्हिज्युअलायझेशन तुम्ही मगाशी फिक्स केलं होतं ऑफ मनी अँड सिक्युरिटी, ते तुमच्या सिस्टीममध्ये डोळे बंद करून निर्माण करा. की किती पैसे बघितल्यावरती तुम्हाला सिक्युअर्ड वाटतं. ट्राय टू फील, क्रिएट सिक्युरिटी विथ दिस. ओके, ओपन युअर आईज. हे आत्ता आपण 2 मिनिटं केलेलं आहे. तुम्ही घरी तुम्हाला जसं जमेल त्या पेसनी करा. थोडं थोडं याचं टाईम ड्युरेशन वाढवण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट स्टेपमध्ये फोकस आपण फक्त सेंटरकडेच करणार आहे. ओके, त्यानंतर बाहेरची जॉमेट्री पण बघायची आणि या पॉईंटवरती ती प्लेस करण्याचा प्रयत्न करायचा. डोंट बी व्हेरी हार्ड ऑन युअर सेल्फ. ओके, कारण ह्या कुठल्याही गोष्टी ही साधना आहे. हे हळूहळूच डेव्हलप होणार आहे. क्लिअर? स्लोली यू विल बी एबल टू व्हिज्युअलाइज इट आणि त्यानंतर यू विल एंड दॅट बाय तुमचं जे इमेज आहे ऑफ मनी अँड सिक्युरिटी, त्याच्यामध्ये पण सिक्युरिटी फील करणं गरजेचं आहे. ओके, हे अशा वेळेला करा ज्या वेळेला तुम्ही फार रुटीनमध्ये अडकलेले नाही आहे. ओके, आयदर सकाळी किंवा रात्री झोपताना. याला काही प्रॉब्लेम नाही, कधीही केलं तरी चालेल. पण अशा ह्याच्यात करू नका की कुठेतरी ऑफिस डेस्कवरती बसलाय आणि काही फोन्स वेटिंगवर आहेत, बिकॉज यू आर ऑलरेडी डिस्ट्रॅक्टेड ॲट दॅट पॉईंट. अशा वेळेला करा की ज्या वेळेला तुम्ही जराशे शांत आहात आणि तुम्ही हे करू शकता. दिवस ह्याच्यात घालवू नका. ओके, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा सफिशियंट आहे. तुम्हाला वाटलं दॅट दिस मेक्स यू फील गुड, डू इट अगेन. हे जास्त केलं म्हणजे लगेच पैशाचा पाऊस पडेल असं नाही. तुमची फ्रिक्वेन्सी बदलत नाही तोपर्यंत पैशाचा पाऊस पडणार नाही. ओके, सो दीज आर टेक्निक्स दॅट हेल्प अस, डेफिनेटली हेल्प अस. पण सगळंच जर श्रीयंत्रामध्येच असतं तर जी माणसं हे मॅन्युफॅक्चर करतात तो 4 चांद लग गए होते, नाही लागत. वस्तू आपल्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देते. क्लिअर? सो कॉन्शियसली सेल्फ टॉक चेंज करा. ज्या ज्या वेळेला होपलेस विचार येतात सिस्टीममध्ये, अरे नाहीच होणार, असंच आहे तसंच आहे, चेंज इट. हवंय का ते खरंच? हवं असेल तर त्यात रमा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. नको असेल तर कॉन्शियसली चेंज करा. सो प्रॅक्टिस दिस. या सेशनचा पार्ट 2 ज्याच्यामध्ये काही टॅपिंग्स मी सांगणार आहे टू इन्स्टंटली चेंज युअर मनी फ्रिक्वेन्सी. हे मुंबईमध्ये 12 तारखेला जे सेशन होणार आहे त्यात सांगणार आहे. ह्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड होईल, तुम्ही हा डेफिनेटली बघू शकता. जे काउंटर्सवरती आहेत ते बाहेर गेले तरी चालतील. ओके, टुडे इज द लॉन्च ऑफ मनी उपासना. ॲक्च्युली मनी उपासनाचं खरं तर हे 10वं वर्ष आहे, पण मागच्या वर्षी 2 वर्षाच्या बॅचेस कंबाईन केलेल्या असल्यामुळे दिस इज द 9th इयर ॲक्च्युली ॲज पर ग्रॅमर. सो मनी उपासना सुरू होणार आहे जॅनमध्ये. मनी उपासना काय आहे, व्हॉट मनी उपासना कवर्स, हे ह्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे. ज्या लोकांना इंटरेस्ट आहे मनी उपासना एक्सपिरियन्स करण्यामध्ये त्यांनी अवश्य बुकिंग करा. कोर्स सुरू होतो जानेवारीमध्ये आणि संपतो जूनमध्ये, कारण तेवढा वेळ लागतो. तुम्हाला बेसिक समजायलाच गोष्टी तेवढा वेळ लागतो. त्याच्यानंतर तुमच्याकडनं करवून घेणं हा एक त्याच्यातला वेगळा मुद्दा असतो. 1-2 मिनटं बसलात तर डिस्टर्ब होणार नाही ऑडियन्स. आय एम गोइंग टू फिनिश इन 2 minutes. ओके, पुस्तक मिळणार आहे सगळ्यांना, भरपूर पुस्तक आहेत, काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम आला तर मुंबईच्या बॅचला येईल, पुण्यात येणार नाही. भरपूर पुस्तक आहेत कारण लॉन्च आज इकडे झालेला आहे. सो वी विल टीच यू हाऊ टू चेंज. हे जे सगळं जेनेटिक फीड आलेलं आहे आपल्या सिस्टीममध्ये, ह्याला आपण छेदून पुढे कसं जाऊ शकतो. हाऊ कॅन यू चेंज दिस बेसिक कोड इन युअर सिस्टीम. कारण
आपण ज्या फ्रिक्वेन्सीला जगतोय ना, सगळं त्याच अवस्थेला रेझोनेट करतंय. पैसा पण टू इट्स कोर एनर्जीचा आहे. तुमची फ्रिक्वेन्सी काय आहे तसा पैसा तुमच्या आयुष्यात असणार आहे. सो ज्या वेळेला आपण हे एक्झॉस्टिव्ह क्लेन्झिंग करतो, पीपल हॅव वंडरफुल एक्सपिरियन्सेस. जे पहिल्यांदा मनी उपासनाबद्दल ऐकतायत, बाहेर एक मोठं लिफलेट आहे ब्लॅक कलरचं, ज्याच्यामध्ये लोकांचे एक्सपिरियन्सेस आहेत. सो ज्यांना मागच्या वर्षी ते लिफलेट्स मिळालेले नाही आहेत, त्यांनी यावर्षी बाहेर जाताना ब्लॅक लिफलेट मागा काउंटरवरती, ते तुम्हाला देतील. यू कॅन प्रॅक्टिकली रीड की आपल्यातच बसलेली माणसं, आपल्यासारखंच आयुष्य जगत असलेली माणसं, हे सगळं केल्यानंतर आयुष्य किती डिग्रीला आणि काय काय ॲस्पेक्ट्समध्ये बदलू शकतं. सो मनी उपासना 15 दिवसातनं एक सेशन होणार, याच हॉलमध्ये होणार आहे. 2 बॅचेस आहेत. लेवल 1ची बॅच आहे, जे पहिल्यांदा मनी उपासना करतायत त्यांच्याकरता. एक ॲडव्हान्स बॅच आहे. ॲडव्हान्स बॅच म्हणजे ज्यांनी ऑलरेडी मनी उपासना केलेलं आहे कधी इन दीज 8 इयर्स, त्यांच्याकरता ॲडव्हान्स बॅच आहे. ॲडव्हान्स बॅचला लेवल 1 बॅच अटेंड करणं कंपल्सरी आहे, कॉम्प्लिमेंटरी नाही आहे, कंपल्सरी आहे. नाहीतर तुम्हाला तेच शिकवण्यात माझा वेळ जातो, पुढचं आपण शिकूच शकत नाही. सो लेवल 1चे जे आहेत ते सकाळी 9 ते 1 सुरू होणार. ॲडव्हान्सचे जे आहेत ते सकाळी 9ला येतील, ते 5 वाजता घरी जातील. असं ऑल्टरनेट संडे हा इव्हेंट होणार आहे याच हॉलमध्ये. डेट्स दिलेल्या आहेत, पुण्यामध्ये कधी आहे, मुंबईमध्ये कधी आहे. हे सोडल्यास एवढ्या वर्ष मनी उपासना ज्यांची फलित होत नाही ना, त्या बिचाऱ्यांचा एक प्रॉब्लेम असतो, त्यांना दिलेले एक्सरसाइज करताच येत नाहीत. करताच येत नाहीत ना. असे कितीतरी असतात, इथेच असतील कितीतरी बस, काय विहंग, हां कितीतरी असतात. असं मस्त सगळं लिहून घेतात, बरोबर बरोबर, हा माझा प्रॉब्लेम आहे, इथून आलेलं आहे हे सगळं. घरी गेल्यावर उद्या करू, ते उद्या करेपर्यंत पुढचा लेक्चरचा वेळ येते. म्हणून तुम्हाला तुमच्या मनी उपासना फलित व्हाव्यात याच्याकरता आम्ही अजून एक घाट घातलेला आहे. तुमच्याकडून आठवड्यातनं 3 दिवस रात्री 10 वाजता प्रॅक्टिस सेशन्स ठेवलेली आहेत. थँक्यू, दॅट डिझर्व्स अ बिग अपलॉड ॲक्च्युली. सो पूर्ण आठवडा जरी नाही केलं ना, तरी 3 दिवस करावंच लागणार आहे, ऑप्शनच नाही आहे. मनी उपासनाचं पहिलं बुकिंग माझ्या फोनवरती आलं. कॉंग्रॅच्युलेशन. अहो सगळे पळतील, थांबा ना. सगळ्यांना मिळणार, पण आता कोण बाहेर गेले चू करायला. वी आर टॉकिंग ऑफ व्हिज्युअल स्टिम्युलेशन सर, काय म्हणजे. बरं, सो तोही घाट आम्ही घातलेला आहे. त्या उपर प्रत्येकाला एक टेलिफोनिक फ्री पर्सनल कन्सल्टेशन मिळणार आहे. कारण तुम्ही काय अजेंडाने मनी उपासना करताय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ते कसं ओरिएंट करायचं हे ऑन इट्स ओन नुसतं लेक्चर्स ऐकून बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही. सो अलॉंग विथ युअर पर्सनल प्रोटोकॉल्स, मनी उपासना हेल्प्स टू अ व्हेरी व्हेरी ग्रेट एक्सटेंट. अपार्ट फ्रॉम दॅट, आपण जे गोल्डन रेशिओबद्दल बोललो, यावर्षी तुम्हाला आम्ही जर्नल देणार आहे फॉर मनी उपासना, विच इज प्रिंटेड ॲट द गोल्डन रेशिओ. ओके, सो युअर विशेस, डिझायर्स विल बी रिटन ऑन द गोल्डन रेशिओ. युअर एक्सपिरियन्स, एव्हरीथिंग विल बी स्क्रिप्टेड ॲट द गोल्डन रेशिओ. सो वी हॅव ट्राईड जेवढं काही प्रत्येक बॅचमध्ये जे काही कमी पडतं ते पुढच्या सेशनला ॲड करण्याचा प्रयत्न करतो. कारण खरंच मी लहानपणापासून हे बघितलं की किती आईबाबांनी स्ट्रगल केला आहे पैशासाठी, आणि खरंच इतके चांगले असून कोणाला कधीही न फसवून कधीच पैसे नाहीत आयुष्यात. आणि हे ब्लॉक्स जसे रिलीज व्हायला लागले तसे ऑटोमॅटिकली आयुष्यच वेगळ्याच गतीला सुटायला लागलं. That is why we try to make it so experiential. That because we deserve it. Everybody of us deserves that state of mind. काय आपण किती क्षुल्लक गोष्टींनी त्रस्त असतो पैशासाठी. काय डिझर्व करतो का आपण हे असलं. इतकं पोटेन्शियल आहे आपल्यामध्ये.
फक्त त्याला एक्सप्लोर कसं करायचं हे आपल्याला कोणी सांगत नाही. एवढे वर्ष सांगत होतो, करवून घेत नव्हतो, तर यावर्षी करवून पण घेणार आहे. सो दिस इयर्स मनी उपासना इज गोइंग टू बी अ फेनॉमिनल जर्नी. ज्या ज्या लोकांना इंटरेस्ट आहे, तुम्ही बाहेर काउंटर्स ओपन आहेत, बाहेरचे 2 काउंटर्स जे आहेत ते मनी उपासनाचे आहेत, खाली पुस्तकाचं काउंटर लावलेलं आहे. जे लोक आज मनी उपासनासाठी 500 रुपीज भरून बुकिंग करतील, आयदर कॅश किंवा गुगल पे, त्यांना भाग 3चं पुस्तक भेट म्हणून देण्यात येणार आहे. बाकीचे सगळे डिटेल्स लिफलेटमध्ये आहेत. तुम्ही जर 25 डिसेंबरच्या आत सगळे पैसे भरले तर यू गेट द प्रोग्राम ॲट 30,000. त्याच्या पलीकडे 35,000चा इन्स्टॉलमेंट्सचे स्लॉट्स आहेत. पर सेशन पेमेंटचे पण स्लॉट्स आहेत. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड, तुम्हाला EMI फॅसिलिटी जर हवी असेल तर त्याचीही सोय केलेली आहे. वी हॅव ओनली 200 सीट्स. सो दुसरी गोष्ट, तुमचं जर एखाद किंवा 2 लेक्चर्स मिस झाले मनी उपासनाचे तर यू गेट द रेकॉर्डिंग ॲज वेल. फक्त 2, ओनली 2. त्या उपर जे पुण्यात किंवा मुंबईत नाही आहेत अशा लोकांना मनी उपासना करायचं आहे, जे ऑफशोर्स आहेत अशा लोकांकरता ऑनलाईन मनी उपासना अवेलेबल आहे. त्याचे डिटेल्स मिलिंदकडनं खाली जे नंबर्स दिलेत त्याच्यावरती उद्या कॉल केलेत तर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला कळतील. इंग्लिशमध्ये मनी उपासना करता खूप रिक्वेस्ट आलेली आहे. आम्हाला जर मिनिमम 20 ॲडमिशन्स मिळाले तर वी विल डेफिनेटली कंडक्ट मनी उपासना इन इंग्लिश और हिंग्लिश, वॉट एव्हर हॅपन्स. ओके, सो आय विश ऑल ऑफ यू ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू. आपण 2 वर्षांनी भेटलोय असं वाटलं नाही खरं. वी हॅव ऑलवेज बीन कनेक्टेड आणि उद्या परत 10 वाजता भेटणारच आहे. सो ज्यांना मनी उपासनासाठी बुकिंग करायचं आहे, बाहेर काउंटर्स अवेलेबल आहेत. ज्यांना पुस्तक घ्यायचं आहे फक्त त्यांच्याकरता खाली पुस्तकं अवेलेबल आहेत. थँक्यू अँड गुड नाईट. जे हिलिंग सेशन्सला आहेत उद्या 10 वाजता भेटूया.